आणि आता पुढल्या 25 मिनिटांमध्ये घेणार आहोत आढावा तब्बल दिवसभरातल्या 50 बातम्यांचा। शिवसेना आमदारांचा अयोध्या दौरा अखेर ठरलेला आहे। एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये शिवसेनेचे 40 आमदार आणि 13 खासदार अयोध्या दौरा करणार असल्याची माहिती मिळते। अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्री प्रभू श्रीरामांच्या जन्मभूमीमध्ये दर्शनासाठी जातील अशी माहिती मिळते। तर अयोध्या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री शरयू नदीवर आरती देखील करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुंबई उच्च न्यायालयानं संपत्तीबाबतच्या एका याचिकेमध्ये ठाकरे कुटुंबाला मोठा दिलासा दिलाय। गौरी भिडे यांनी ठाकरे कुटुंबाच्या संपत्तीबाबत उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती, मात्र न्यायालयानं ही याचिका फेटाळली आहे। इतकंच नव्हे तर उच्च न्यायालयानं याचिकाकर्त्या गौरी भिडेंना 25,000 रुपयांचा दंडही ठोठावलेला आहे। दापोलीच्या साई रिसॉर्ट प्रकरणामध्ये अनिल परब यांना खेड अतिरिक्त जिल्हा न्यायालयानं मोठा दिलासा दिलाय। पर्यावरण मंत्रालयानं परबांविरोधामध्ये दाखल केलेले गुन्हे खेड कोर्टानं रद्द केले। रामदास कदम समोरून अंगावरती जातो, पाठीमागून खंजीर खुपसण्याचं काम करत नाही। ईडीनं माझं ऐकलं असतं तर सर्वात आधी अनिल परबांना आत टाकलं असतं, असं रामदास कदम म्हणाले। शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणामध्ये खरा आरोपी आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे असल्याचा मोठा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलाय। आमदार प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव राज सुर्वे यांना तो संपूर्ण व्हिडिओ त्याच्या फेसबुक पेजवरती लाईव्ह केलेला होता आणि त्यामुळे या प्रकरणी कुणाला अटक व्हायची असेल तर ती राज सुर्वे यांना व्हायला पाहिजे असं वरुण सरदेसाई आणि अंबादास दानवेंनी म्हटलंय। शीतल म्हात्रेंच्या वादग्रस्त व्हिडिओचे पडसाद विधानसभेतही उमटले। हा व्हिडिओ मॉर्फ आहे की खरा हे आधी समोर येऊ द्या, मगच कारवाई करा असं राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं। तर व्हिडिओ व्हायरल करताना काहीच वाटलं नाही का असा सवाल उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केलाय। ईडीनं समन्स बजावल्यानंतर हसन मुश्रीफ ईडी कार्यालयामध्ये हजर झालेले होते। सोबत त्यांचे वकील प्रशांत पाटीलही होते। ईडी जेव्हा बोलावेल तेव्हा चौकशीसाठी हजर राहीन असं त्यांनी यावेळी सांगितलं। अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आमदार नितेश राणे आणि आमदार अबू आझमी यांची विधिमंडळ परिसरातच खडाजंगी पाहायला मिळाली। मदरशांच्या बांधकामावरून सुरू झालेली ही चर्चा लव जिहादवरती जाऊन पोहोचली। लव जिहादवरून या दोन्ही आमदारांमध्ये खडाजंगी झाली। जमिनीचे पैसे मिळालेले नसताना अधिग्रहणासाठी आलेल्या अधिकाऱ्याला कपडे फाटेपर्यंत मारा असं वादग्रस्त वक्तव्य राजू शेट्टींनी केलंय। जालन्याच्या परतूरमध्ये शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते। वाशिम जिल्ह्यामधील काँग्रेसचे माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनी आपल्या 2 मुलांसह शेकडो कार्यकर्त्यांसमवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आणि यामुळे जिल्ह्यामध्ये भाजपची ताकद वाढणार आहे। विरोधी पक्षनेते अजित पवार सरकारकडून मॅनेज झालेले आहेत। मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत ते एक शब्द देखील बोलले नाही असा गंभीर आरोप संपकरी कर्मचाऱ्यांनी केलाय। जुन्या पेन्शन योजनेबाबत अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी देखील आता केली जाते। खासदार संजय राऊत यांनी आमदार राहुल कुल चेअरमन असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्यामध्ये 500 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केल्यानंतर पुणे जिल्हा बँकेचे संचालक रमेश थोरात राऊतांना पुराव्याचे कागदपत्र येत्या 2 दिवसांमध्ये देणार असल्याची माहिती रमेश थोरात यांनी दिली आहे। बोरिवलीच्या झाशीची राणी उद्यानात शेजारी अवैधपणे रेबीट आणि कचरा टाकला जातोय। ट्रक भरून कचरा आणि रेबीट टाकल्यानं आसपासचा परिसर विद्रूप झालाय। या भूमाफियांवरती मुंबई पालिकेनं कारवाई करण्याची मागणी आता स्थानिकही करू लागलेत। भिवंडी शहरामध्ये देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी बुधवारी सकाळी 9 वाजल्यापासून 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार असून गुरुवारी कमी दाबानं पाणीपुरवठा होणार असल्यानं नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं केलेलं आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं 2023-24 वर्षीचं अंदाजपत्रक पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंग यांनी सादर केलं। यंदा 5,298 कोटी रुपयांचं अंदाजपत्रक स्थायी समितीच्या मार्फत सादर करण्यात आलेलं आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं भंगार साहित्यापासून वेगवेगळ्या प्रकारची शिल्प तयार करून शहरामधील चौकांमध्ये बसवण्यात आलेली होती, मात्र पालिकेला त्या शिल्पांचं उद्घाटन करण्यास विलंब होत असल्यामुळे अज्ञातांनी त्या शिल्पावरील पडदे बाजूला करून शिल्प उघडी केली आहेत। छत्रपती संभाजीनगरमधील लाड सावंगी तालुक्याला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं झोडपलं। या अवकाळीमुळे काढणीला आलेला गहू आडवा झालेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय।
चंद्रपुरात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. ढगांच्या गडगडाटासह पाऊस येताच नागरिकांची एकच धांदल उडाली. जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी कापूस आणि गहू साठवून ठेवलेले असताना आलेल्या पावसानं शेतकरी मात्र चिंतेत सापडले. नागपुरामध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झालेली आहे. नागपूर वेधशाळेनं आजपासून 17 मार्च दरम्यान वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता व्यक्त केलेली होती आणि त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडलाय. भारतीय हवामान खात्याकडून 15 ते 17 मार्च या कालावधीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले. नाशिकमधून निघालेल्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या लाँग मार्चमध्ये तिसऱ्या दिवशीही मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झालेत. ऊन वारा पाऊस अशा सगळ्या परिस्थितीला सामोरं जात हे मोर्चेकरी मुंबईकडे निघालेत. 23 मार्च रोजी हा मोर्चा मुंबईमध्ये धडकणार आहे. जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील सोमाटणे टोल नाका हटवण्यासाठी जन आंदोलन करण्यात आलं. भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाणांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. 27 मार्च पर्यंत टोल वसूल न करण्याचे निर्देश त्यांनी दिले. अंबाबाई देवीच्या मूर्तीच्या वज्रलेपाचा वाद चांगलाच तापलाय. पुरातत्व विभागानं अशास्त्रीय पद्धतीनं वज्रलेप केल्याचा आरोप पुजाऱ्यांनी केल्यानं वज्रलेप वादामध्ये सापडलाय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मूर्तीची पाहणी केली. खासदार उदयनराजे भोसले यांचं चित्र साताऱ्यामधील पोवई नाक्यावरील शंभूराज देसाई यांच्या घराशेजारी एका भिंतीवरती काढून पूर्ण झालेलं आहे. पोलिसांनी हे चित्र काढण्याला विरोध केल्यानंतर वातावरण थोडं तणावाचं झालं होतं. परंतु शंभूराज देसाई आणि उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांची बैठक झाल्यानंतर शंभूराज देसाई यांनी हे चित्र काढण्याला परवानगी दिली आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यामध्ये सज्जाचे मंडळाधिकारी कार्यालयामध्ये सतत गैरहजर राहत असल्यानं शेतकऱ्यांची अडचण होती आहे आणि त्यामुळे शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झालेला आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं कार्यालयाला फुलांचा हार घालत गांधीगिरी करत आंदोलन करण्यात आलं. गोंदिया जिल्हा परिषदेचा 2022-23चा सुधारित 19 कोटी 96 लाख रुपयांचा आणि 2023-24चा 11 कोटी 33 लाखांचा संभाव्य खर्चाचा पहिला अर्थसंकल्प जिल्हा परिषदेचे अर्थ सभापती संजय टेंभरे यांनी सभागृहात सादर केला. जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीला घेऊन कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरू केलेला आणि त्यावेळी तालुक्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयावरती बाईक रॅली काढली. हजारो जैन धर्मियांच्या उपस्थितीमध्ये परमपूज्य कुमुदलता जी महाराज साहेबच्या मार्गदर्शनामध्ये राहू केतू गृह शांती अनुष्ठान भक्तिमय वातावरणात संपन्न झालंय. अनुष्ठान कळस स्थापन करून मंत्रोच्चारांसह कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाच्या आयोजकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मोठ्या संख्येनं जैन बांधवांची उपस्थिती पाहायला मिळाली. पालघरमधील चिंचणी समुद्र किनाऱ्यावरती मद्यपी तरुणांनी भरधाव कारच्या टपावर बसून स्टंटबाजी केली आहे. यानंतर स्थानिकांनी त्यांना अडवून पोलिसांच्या ताब्यात दिलं. नालासोपाऱ्याच्या तुळिंज इथे एका नोकरानं मालकिणीच्या घरामध्ये 5 लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी केली. नोकरानं डोंगरावरती दगडाखाली लपवलेले दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. तसंच चोर नोकरालाही पोलिसांनी अटक केली आहे. महाराष्ट्र एटीएसनं नवी मुंबई परिसरामधून 4 बांगलादेशी नागरिकांना अटक केलेली आहे आणि या चौघांकडे वैध कागदपत्र नाही आहेत, तर ते बेकायदेशीरपणे भारतामध्ये आलेले होते. एटीएसनं त्यांना खारघर पोलिसांच्या ताब्यात दिलं. बोरिवलीच्या नॅशनल पार्कजवळ एक जण अवैधपणे हत्यारांची विक्री करत असल्याची माहिती क्राईम ब्रांचला मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचत आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून 3 देशी पिस्तूल आणि 96 जिवंत काडतुसं जप्त केली आहेत. हिंजवडी भागामध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू होता. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयानं कारवाई करत 9 पीडित तरुणींची सुटका केलेली. यात 4 महाराष्ट्रातील मुलींचा देखील समावेश आहे. मुंबईतील दहिसर चेकनाका इथल्या श्रीकृष्ण हॉटेलला भीषण आग लागलेली होती. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, तर अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलंय. धुळे जिल्ह्यामध्ये चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असून अवघ्या 2 महिन्यामध्ये 48 ठिकाणी चोरट्यांनी डल्ला मारलाय. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते. परभणीमधील देवनांद्रा परिसरामध्ये 4 महिन्यांपूर्वी झालेल्या बालविवाह प्रकरणी जिल्हाधिकारी आचल गोयल यांनी स्वतः उपस्थित राहून गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह 8 जणांना ताब्यात घेतलंय, तर अन्य 5 आरोपी फरार आहेत. मालेगावच्या सोयगाव भागामध्ये बांधण्यात आलेलं फायर स्टेशन 1.5 वर्षांपासून धूळ खात पडून आहे. सुमारे 1.25 कोटीपेक्षा जास्त निधी खर्च करून उभारण्यात आलेलं फायर स्टेशन कधी सुरू होणार आहे असा प्रश्न नागरिकांना पडलाय. सोलापूर विद्यापीठामध्ये सिनेट सभा उधळून लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलेला आहे. बार्शीमधील महाविद्यालयानं काही विद्यार्थ्यांना डिबार केल्यानं कुलगुरूंकडे याबाबत दाद मागण्यासाठी आंदोलन सुरू होतं.
मुक्ताईनगरच्या घोडसगाव फाट्याजवळ अवैधरित्या वृक्षतोड करणारा ट्रक पकडण्यात आलेला आहे। वृक्षप्रेमींनी हा ट्रक पकडून वन विभागाच्या ताब्यात दिलाय। हरियाणाच्या गुरुग्राममध्ये कारमधून नोटा फेकणाऱ्या एका तरुणाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय। पोलिसांनी तातडीनं त्याची दखल घेत आरोपी यूट्यूबर जोरावर्ती सिंग कलसी याला ताब्यात घेतलेला आहे। रामनवमीच्या आधी राम मंदिर ट्रस्टनं मंदिराच्या उभारणीचा एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे। राम मंदिराच्या उभारणीचं काम जवळपास 75% पूर्ण झालेलं आहे। गुजरातमधील वडोदऱ्यामध्ये H3N2 व्हायरसमुळे एका महिलेचा मृत्यू झालेला आहे। गुजरातमधील H3N2 व्हायरसमुळे पहिला मृत्यू झालेला असून देशात आतापर्यंत 3 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे। मध्य प्रदेशामधील शिवपुरीमध्ये सीआरपीएफ महिला कमांडोंनी बाईकवरती चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर केली। महिला कमांडोंनी रायफल ड्रिल परेड आणि पाईप बँडचंही सादरीकरण केलं। जपानमध्ये 3 वर्षांनंतर लोकांना मास्क मुक्ती मिळाली आहे। जपान सरकारनं कोविड निर्बंधांमध्ये शिथिलता देत अनेक निर्बंध हटवले आहेत। अमेरिकेमधील मिसिसिपीमध्ये निकोलस क्राफ्ट नावाच्या व्यक्तीने 165 किलो वजन कमी करण्याचा विक्रम केलाय। निकोलसचं वजन पूर्वी 300 किलो इतकं होतं, तर निकोलसचे फोटो सोशल मीडियावरती त्यानंतर व्हायरल झाले आहेत। इंडोनेशियामधील जावा शहरामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे। ज्वालामुखी फुटल्यानं परिसरामध्ये धुराचे लोट आणि लावारस पसरलेला होता आणि त्यानंतर आजूबाजूची गावं देखील रिकामी करण्यात आली। फ्रान्समध्ये सुधारित पेन्शन बिलाविरोधामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेली निदर्शनं काही थांबताना दिसत नाहीयेत। फ्रान्समधील अनेक शहरातील लोक गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावरती उतरताना दिसतात। इराणमध्ये सरकार विरोधामधील आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या 22,000 लोकांना अशांतता पसरवल्याबद्दल अटक करण्यात आलेली होती आणि या 22,000 लोकांना सोडण्यात आलंय। पाकिस्तानमध्ये विजेचं संकट ओढावलेलं आहे। कराची शहरामध्ये 40% परिसरामध्ये लाईट नसल्यानं नागरिकही अंधारात आहेत। अभिनेत्री स्वरा भास्कर आणि फहाद यांनी कोणत्याही विशिष्ट पद्धतीनं लग्न केलं नाही। या दोघांनी हळदी, मेहंदी, संगीत आणि रिसेप्शन यासारखे फंक्शन्स आयोजित केलेले होते, पण ना त्यांनी 7 फेरे घेतले ना निकाह पडला। करीना कपूर सध्या फॅमिली सोबत आफ्रिका इथं फिरण्यासाठी गेलेले तिथला तैमूर आणि जेह हे जिराफकडे बघत असतानाचा एक फोटो तिने शेअर केला। चाहत्यांची या फोटोला देखील पसंती मिळते। RRR चित्रपटामधील नाटू नाटू गाण्याला ऑस्कर मिळाल्यानंतर दिग्दर्शक राजामौलींनी मोठं वक्तव्य केलेलं आहे। एका मुलाखतीत राजामौलींना सिक्वलबाबत प्रश्न विचारण्यात आला, तर ऑस्कर मिळाल्यानंतर आम्ही RRR 2च्या पटकथेच्या कामाला जोमानं लागल्याचं राजमौली म्हणाले। अभिनेत्री दिशा पटानी आणि मॉनी रॉय सध्या एंटरटेनर्स टूरवरती अमेरिकेत आहेत आणि या दरम्यानचे काही फोटोज दिशा आणि मॉनी सोशल मीडियावरती शेअर करताना दिसतात। यामध्ये दिशा आणि मॉनीचा स्पेशल बॉन्ड सुद्धा दिसून येतोय। दिग्दर्शक रोहित शेट्टी पोलिसांच्या जीवनावरती आधारित चित्रपट बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि त्यामुळे रोहित शेट्टीच्या हस्ते जुहूमधील पोलीस स्टेशनचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी विवेक फणसाळकरांसह अनेक अधिकारी उपस्थित होते।